या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या राज्यातील दौऱ्यादरम्यान पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली। सोमवारी धाराशिव, माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारी थेट शिंदे यांच्या समोर मांडल्या। बैठकीची सुरुवात करमाळा मतदारसंघापासून झाली। येथे अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर थेट आरोप करत पदनिवडी चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे सांगितले। सांगोला येथील शहर प्रमुखाने आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावरही नाराजी व्यक्त करत एबी फॉर्म वाटपाबाबत गंभीर आक्षेप घेतले। यावेळी पद्मजा इंगोले यांनी माझे पद दर आठवड्याला बदलते, त्यामुळे नेमकं कोणत्या पदावर काम करते हेच समजत नाही अशी खंत व्यक्त केली। तर नगरसेवक प्रियदर्शन साठे यांनी मी सोलापूर शहराचा रहिवासी असताना मला करमाळा व माळशिरसची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यामुळे काम करणे अवघड होते असे स्पष्ट करत शहर प्रमुख पदाची मागणी केली। अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षात केवळ पदवाटप झाले असून प्रत्यक्ष कामकाज होत नसल्याची तक्रार मांडली। माढा येथील संजय कोकाटे यांनीही स्पष्ट भूमिका घेत पक्षात पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त झाली असून काहींना सक्तीची विश्रांती देण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले। सर्व तक्रारी शांतपणे ऐकून घेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आगामी काळात तालुका व जिल्हा पातळीवरील सर्व नियुक्त्या या मुख्य पक्ष कार्यालयातूनच केल्या जातील, तसेच त्या संपर्क प्रमुखांच्या सहीनेच होणार असल्याचे स्पष्ट केले। यामुळे पक्षातील गोंधळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।